झुकतं माप दिलं. एक जण म्हटलं का हो महाराज, वैष्णव वारकरी आले का तुम्ही नेहमी त्यांच्या संबंधानं बोलत असतात, किती तुम्हाला प्रेम आहे त्यांच्याविषयी. तुकाराम महाराज म्हटले ऐका ना, जसं साखर म्हटलं की गोडी लक्षात येते. साखर कळतंय ना, हा कारखान्याच्या भागातले माणसं आपण मध्यवर्ती. साखर म्हटलं की गोडी लक्षात येते, तसं वैष्णव म्हटलं की गोडी लक्षात येते. साखरेचे नाम घेता कळी गोडी, तैसिया महाजोडी वैष्णवांची. सप्ताह करता आवर्जून वेळ देणारे वैष्णव मंडळी, भजनी मंडळी आहेतच. प्रामुख्याने महाराज मंडळींची उपस्थिती लाभली. प्रतीक महाराज इथलेच आहे. आदरणीय आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज पवार आहेत. आदरणीय आज आवर्जून उपस्थित असणारे गणेश महाराज गवळी. कुठे गणेश महाराज? तिकडे आहेत का? आमचे गणेश महाराज गवळी आहेत. भगवान महाराज आहेत. त्यानंतर आदरणीय महाराजांचा परिचय बाळू निमसे महाराज आणि महाराजांचा गायकवाड महाराज. आदरणीय मोहन महाराज आहेत. मृदंगाची साथ देण्यासाठी आदरणीय हरी महाराज आहेत. परिसरातील भजनी मंडळी, आज आपल्या परिसरातील ज्येष्ठ भजनी आदरणीय हरिभक्तीपरायण जनार्दन पाटील लोढे आप्पा ही आहे. सर्वच वैष्णव मंडळी बरं, सर्वांच्या चरणी अत्यंत विनयतेने सादरतेने नतमस्तक होतो. मला ही सेवा खरोखर आग्रह असतो, ही सेवा मला या ठिकाणी बसवली बरं. आपल्या या ढोरसड्या गावातील असणारे परमार्थावर प्रेम करणारे सर्व वैष्णव मंडळी, आदरणीय संदीप भाऊ, आदरणीय आमचे किरण भाऊ असतील, आदरणीय शेठजी असतील, शेठजीच म्हणतो ना, शेषराव, हा हे परिसराचं हे भाविक मंडळी, कुठेही वैष्णव कीर्तन प्रवचन असलं कुणाचंही असो, संप्रदायावर प्रेम करणारे भाविक, मला हे सांगायचं. माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांवर प्रेम करणारे व्यक्ती आहेत. आज आमचे राम भक्त अनिकेत भाऊ वडघणे आले. हे जे लाल कपड्याचा शर्टवाला व्यक्ती आहे ना, फार मोठं काम करतोय महाराज संप्रदायासाठी. आम्ही गावोगावी जवळजवळ 27 गावामध्ये हनुमान चालिसेचे मंडळ करतो. तर त्यांचं गाव तसं पाहिलं तर खडका मडका या ठिकाणी बरं का, खालचे आहेत. ते साके गावला काम करत असताना त्या गावामध्ये सगळ्या गावकऱ्यांचा तो व्हॉट्सअपला ग्रुप केला. दर शनिवारी ती जोडी, ती प्रसादाची व्यवस्था, सगळ्यांना एकत्र. तुम्हाला नवल वाटेल, जवळ अख्खं गाव त्या हनुमान चालिसेला असते. आणि त्याचे मार्गदर्शक आदरणीय रामायणाचार्य सोमेश्वर महाराज गवळी, आणि त्यांनी ती जबाबदारी अनिकेत भाऊवर दिली. मोठं कार्य करतात संप्रदायाचं. हे अदृश्य पद्धतीनं काम करणारे हे आमचे अनिकेत भाऊ आहेत. आपले परमार्थी श्री नानासाहेब चेडे आहेत. आदरणीय आपण सर्व मंडळी, गोड अशी साऊंड सर्व्हिस श्री शिवप्रसाद नवले पाटील ना, माता भगिनी आहे, पुरुष बांधव, सर्वांच्या चरणी अत्यंत विनयतेने मी नतमस्तक होतो. आज ही उपांत्य दिवसाची सेवा मला इथं फेटा बांधते वेळी किरण भाऊने सांगितलं, म्हणे आज जागर आहे महाराज. मला तसं काही अडचण नाही म्हणा, स्क्रिप्ट चेंज करायला काही अवघड जात नाही मला. विठाला विठाला या भागाला इकडे दहेगाव मध्ये वैकुंठवासी देवा कृष्णदेव महाराज काळे, त्यांच्यानंतर वैकुंठवासी नवनाथजी महाराज, त्यानंतर आता काल ज्यांची कीर्तन सेवा झाली विद्वान असणारे वेदांताचार्य हरिभक्तीपरायण सुदामदेव महाराज, त्यानंतर आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान. आणि थोडक्यात एका वाक्यात सांगतो, आपल्याला ज्यांच्या संबंधानं ज्यांचं नाव घेतल्यानंतर आपली छाती गौरवानं फुगते, आपले सर्वांचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण देवदासजी महाराज. या लोकांचा तुम्हाला परमार्थाला वेळोवेळा मोलाचं मार्गदर्शन लाभतंय. म्हणून आपल्या या छोट्याशा गावामध्ये गोड आशा असणारा परमार्थ चालत आहे. आणि ती वाटचाल चालत असताना मग सप्ताहाती ही उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा सर्व वैष्णव मंडळींना थोडक्यात माझ्याकडे सोपवण्यात आली. आणि या कीर्तन सेवेकरता मी आपल्यासमोर उभा आहे. आपल्या अंतःकरणातली श्रद्धा पाहता मला खूप बोलण्यासारखा विस्तार करण्यासारखा विषय आहे, पण अल्प वेळामध्ये मी आटोपण्याचा प्रयत्न करतो, अधिक प्रास्ताविक करत नाही. हे बघा, परमार्थ हा श्रद्धावानाचा विषय, भाविकाचा विषय. केलंच. मला सकाळी फोन आला, तेव्हा म्हटलं कालची सेवा झाली का? ते म्हणे नाही महाराज, तिथे व्यवस्था आहे ना, आम्ही निश्चयित होता कीर्तन झालंच पाहिजे. ज्यांना करायचंय ना ते काही करून करतातच, आणि ज्यांना करायचं नसतं ना ते म्हणतात नाही महाराज एवढं पाऊस आलाय ना, आभळ आलं, आता काय करायचं.
श्रद्धा, खरं सांगू का, परमार्थ हा श्रद्धावानाचा आहे. नाही नाही सोपं बोलू का, आपला जो परमात्मा आहे ना, पांडुरंग परमात्मा विठ्ठल, तो देखील भाविकांचाच आहे. म्हणून आता बैठी भजनातला विषय सांगतो. उभा भाविकासाठी, भाविक मंडळी आपण मंडळी आहात. भगवान गीतेमध्ये कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अभाविकाला बोलू नका आणि भाविकाला बोलल्याशिवाय राहू नका. एतवेतदभ्यसो यंतो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्वज्ञान विमूढांस तान विद्यासुर निश्चयान. गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अभाविकाला बोलू नको. अभाविक माणसं कसे ओळखायचे सांगू का तुम्हाला. ज्ञानोबराय म्हणतात, ना तरी प्रकृतिमंत होणी इंद्रिया लळा देवुणी जे माझे मत अव्हेरुणी ओसंडती. त्यांना देव धर्म म्हटलं का त्यांच्या डोक्याला तिडीक उठते. ते नको म्हणते ते सप्तान, ते आपलं काय भानगडीत पडत नाही म्हणे, त्याला भानगड म्हणतात बरं का. ज्ञानोबराय सांगतात, त्यांना देवाचं मान्य होत नाही. मग ते माणसं कशी असतात ऐका. ज्ञानोबराय सांगतात, जे सामान्यत्व लेखते अवज्ञा करू देखते काहा अर्थवाद म्हणते वाचाळपणे. ज्ञानोबराय म्हणतात, देवाचा विषय चालला का ते लोक म्हणतात हा काय वाचाळपणा चाललाय, बरळतात तशी माणसं. माऊली पुढे जाऊन काय म्हणतात ते ऐका. माऊली म्हणतात, ते माणसं एक त्यांनी मदिरा पिलेली असतात. जसं व्यवहारामध्ये काही माणसं मदिरा पितात आणि ते पिल्यानंतर म्हणतात 8-10 तासांनी उतरते. पिल्यानंतर अल्कोहोल, सोप्या भाषेत सांगतो. माऊली म्हणतात, ते एक मदिरा पिलेले असतात. ते मोह मदिरा भुलले विषय विखे घारले अज्ञान पंखी मुडाले मारकजे. माऊली म्हणतात, अशा अभाविकाला बोलू नका. एक जण ज्ञानोबरायला आडवा बोललाच. समाजामध्ये साधू एक बोलला की समाज दुसरा बोलतोच. आम्ही म्हटलो का असं, लोक म्हणतात तसं. काहींचा तो जन्मच त्याच्यासाठी झालेला असतो, साधूला आडवं बोलवणे. माऊली काय होतंय बरं अभाविकाला बोलल्यावर सांगा ना. माऊलीने उदाहरण दिलंय, जसा समाज असतो तशी उदाहरण द्यावं लागतं. एक जणाचा व्याही हात गैला आला, सोपी भाषा बोलतो. फोन आला, ते दवाखान्यातून नगरच्या, शेवगावला नाही नगरला नेलं. पाहुण्याला फोन आला, याव लवकर, 4 वाजेपर्यंत मुदत दिली. आणि हे जे पावसाळ्या, आता नेमके कापूस वेचायचा बाकी होता, कांदा सडलेला बाहेर काढायचा, काही हैदराबादला गाडी लोड, बरोबर ना, गडबडीत होता. तो म्हणला आता कसं काय करावं बुवा, कसं यावं. तो म्हणला थांबा येतो, प्रयत्न करतो. तरी त्यांनी 3 वाजेपर्यंत काम आटोपले आणि गाडीला किक मारली आणि तिथपर्यंत नगरच्या दिशेने निघाला. आता कोणत्या मार्गी जायचंय. आता खरं सांगू का, नगरला जायला मार्गच नीट राहिले नाही. विठाला 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 विठ्ठल. रस्त्यावर फार खड्डे. एक जण म्हणला चुकलं महाराज, खड्ड्यात रस्ते झाले. असो ऐका, तो पांढरीच्या पुलाच्या पाशी गेला, परत फोन आला तिकडून, हॅलो काय पाहुणे गेले कुठं. त्यांच्यासमोर स्ववैकय लागलं, म्हणजे नानासाहेब स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी. अरे देवा, थांबा थांबा म्हणले, थांबा. तो हॉस्पिटलला नाही गेला, तो सोनार गल्लीत गेला आणि पाहुण्याकरता 1 तोळ्याची अंगठी केली. किती? 1 तोळ्याची. कारण पुढे धोंडा आला होता ना. तो म्हणला थांबा. तोपर्यंत ती बॉडी घरी आणली. भजनी मंडळाने अभंग म्हटले. पाहुणे येऊस तर ते म्हणे मला येऊस तर अग्निडाव देऊ नका. अग्निडावच म्हणतात ना, अग्निडाव म्हणतात ना, बरोबर ना. पाहुण्याच्या भजनी मंडळाचे निर्याणाचे अभंग डबल झाले. काही वासुदेव सुरू केले. प्रेत रचलंय, विषय लक्षात घ्या. मी दृष्टांत सांगतोय, मला सिद्धांत वेगळा सांगायचा. आता त्याला अग्नी देणार तर तेवढ्यात तो व्याही आला. तो म्हणे थांबा, यंदा धोंड्याला मी त्यांना 1 तोळ्याची अंगठी करणार होतो, माझी इच्छा राहिली बरं का. आणि मोठं रत्न त्यांनी त्या अंगठीमध्ये जडवलं आणि त्या प्रेताच्या बोटामध्ये काय घातली, अंगठी. काय किलो आहे माय माऊली सध्या सोनं, काय किलो आहे. मी कापसाचं नाही सांगत, अंगठ्याचं. आता घ्यायच्या लायकीच राहिलं नाही, त्याला लांब गेलंय. 1 तोळ्याची अंगठी त्या प्रेताच्या बोटात घातली आणि भजनी मंडळीला म्हणतो, वय कशी दिसती हो. ज्ञानोबराय म्हणतात, अरे बाबा, प्रेताला केलेला शृंगार सगळा व्यर्थ आहे, तसं अभाविका सोबत केलेला संवाद सगळा व्यर्थ आहे. विठाला 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 विठाला. उभी सांगतो, देखे शवाच्या हाती दिधले जैसे रत्न वाया गेले का जात्यांधा पाहिले प्रमाण नो. हे ज्ञानोबराय सांगतात, आंधळ्या माणसाने पाहिलं काय उपयोग.
प्रेताला केलेला शृंगार व्यर्थ आहे. आता मला कीर्तना करता लोक फोन करतात बरं का. आता फोनवर कीर्तन झाले. जुन्या काळात भेटीला जायचे लोक. आम्हाला आठवतोय 25 वर्षापूर्वीचा काळ. आणि मग मला एक जणाचा फोन आला. मी ते फोन घेतला. आम्हाला सवय आहे रामकृष्ण हरी म्हणायची. ही चांगली बरं सवय. रामकृष्ण हरी म्हणा, राधे राधे म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, राम राम म्हणा. मी इकडनं रामकृष्ण हरी म्हटलोय, तिकडनं तो नमस्ते म्हटला. मी परत रामकृष्ण हरी म्हटलो, तो नमस्ते म्हणला. मी दिला फोन ठेव. एक जण म्हणला महाराज असं का केलं हो शेजारचं. अहो मी म्हटलं ज्याच्या तोंडाला देवाचं नावच येत नाही त्याच्या गावात 2 तास मी जाऊन सांगू तरी काय. माऊली म्हणतात अभाविकाला बोलू नका. तैसे ते पार्था विमुख या परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावे ना. मला एकूण भाव आहे का. भगवान कृष्ण परमात्मा सांगतात अभाविकाला बोलू नका. माझे ज्ञानोबाराय सांगतात अभाविकाला बोलू नका. तसे तुकोबाराय देखील सांगतात अभाविकाला बोलू नका. विठाला 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 विठाला. आता पुढचे 2 मिनिटं कीर्तन ह्या लेकरांना करता. काय मला आनंद वाटला बरं. तुमच्या गावातले लेकर कीर्तनाला येऊन बसले. समाजामध्ये कलियुग आहे. कलियुगामध्ये मुलं आता हरिकीर्तनाला येऊन बसायला लागले. तर तुकाराम महाराज म्हणतात माय बापाला चिंता पडते. माय बाप करती चिंता पोरे नायके सांगता नको जाऊ देवळासी नेतो बागुल लोकासी. तिकडे गेम खेळू द्या पोराला आणि इकडे हनुमान चालीसाला आले लोक म्हणतात बिघडलंय पोर. तुकाराम महाराज सांगतात जे माता पिता परमार्थाला बाधक येत असतील ना अशा माता पित्यांचा उपदेश ऐकू नका. आणि एक जण म्हणला ऐकला तर तुकाराम महाराज म्हणतात न थांबणाऱ्या गाडीनं नरकाला जाशील. विठाला 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 विठाला. तुका म्हणे जाणे नरका त्याचा तुका म्हणे जाणे नरका त्यांचा उपदेश अशा मायबापाचा ऐकू नका बरं. मग तो कुणीही जरी असेल असा. आता या मुलांसाठी सांगतो. बाळांनो तुम्हाला कावळा माहिती आहे. कावळा हा कावळ्याचा रंग कसा असतो बरं. तुमच्याकडे काळाच असतो का. बरोबर. किंवा जो काळा असतो त्याला आपण काय म्हणतो म्हणायचं नाही बरं तसं काळ. एक जणांनी त्या कावळ्याला अशी मोत्याची माळ घातली बरं. तुकाराम महाराज सांगतात ते व्यर्थ आहे. कावळ्याची या गळा मुक्ता फळ माळा तरी काय त्याला भूषण शोभे. कावळ्याच्या गळ्याला मोत्याची माळ घातली व्यर्थ आहे. हत्ती माहिती हत्ती महादेवीचं प्रकरण सध्या पटलावर आहे. आली नाही येईल म्हणतात भाऊ आता कोल्हापूरचं. हत्तीला इंग्रजीत काय म्हणतात. हा एलिफंट म्हणतात. हे जनरेशन कोणतं आहे हो नानासाहेब. नाही नाही ते आता ते आहे ना ते जनरेशन काढले अल्फा वाटतं. विठाला 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 विठाला. हत्ती हत्ती हत्तीला ज्ञानोबाराय म्हणतात. तुकोबाराय कस्तुरीचा लेप दिला बरं. माझे तुकोबाराय सांगतात राजा व्यर्थ आहे. गजा लागी केला कस्तुरीचा लेप तिचे तो स्वरूप काय जाणे. बर अजून तिसरा प्राणी सांगितला पक्षी सांगितलं. बघा माहिती आहे तुम्हाला आता. हा त्याचा रंग सांगा बरं. पांढरा किंवा जे पांढरे कपडे घालतात त्यांना काय म्हणतो म्हणायचं नाही बरं. आमच्याकडे तर पाहूच नका आम्ही हाताने धुतो म्हणून ते हर आले का फार प्रश्न पडतोय महाराज. मग अशी त्यांनी बरोबर शॉल टाकले अगोदर. बगळा कसा असतो पांढरा असतो. तो कुठे असतो बरं मंत्रालयात. कोण म्हटलं तसं नाही म्हणायचं बरं. बगळा कुठे असतो ते सांगा. नदीच्या तीरावर असतो की नाही हो. नदीच्या काठावर बगळा असतो. आणि माऊली म्हणतात तो एकच पायावर ध्यान करत असतो. बगळा एका पायावर उभा असतो. कुणाला असं वाटतंय तू ध्यानालाच बसलाय. पण खरं सांगू का बगळ्याच्या मनात काय असतो. हे यांनी सांगितलं याला फिल्टर नसले का असे बोलत असतात. मोकळा असेच पाहिजे माणसं. बगळ्याच्या मनात काय असतं मासा असतो. एका पायावर बसून तपश्चर्या करतो. तुकाराम महाराज सांगतात ए बगळू दादा. एका जणांनी सांगितलं बगळ्याला बगळू दादा असं एका पायावर बसायचं नसतं उभं राहायचं नसतं आणि मनात मासे आणून मासे हाणायचे नसते. कुणाला सांगितलं बगळ्याला. महाराज म्हणतात सगळं केलेला संवाद व्यर्थ आहे. बका पुढे केले भावार्थ वचन अवघाची शीन व्यर्थ जाय. परत मागे कावळ्याला मोत्याची माळ घातली व्यर्थ आहे. हत्तीला कस्तुरीचा लेप दिला व्यर्थ आहे. बगळ्यासमोर भावार्थ कथन केलाय व्यर्थ आहे. तुकोबाराय सांगतात
तद्वत अभाविक माणसासोबत केलेला संवाद सगळा व्यर्थ आहे. विठ्ठल 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 तुका म्हणे तैसे अभावी, तुका म्हणे तैसे अभाविक जन त्यासी वायाशी न करू नये. अभाविकाला बोलू नका म्हणून माझ्या तुकोबारायांचं अजून एक प्रमाण देतो. महाराजांनी आपल्या घरासमोर एक फलकच लावला होता. ज्याला देवाविषयी बोलायचं असेल ना त्यांनीच माझ्याकडे या, आणि ज्याला संसाराविषयी बोलायचंय त्यांनी माझ्याशी बोलू नका. नका मज पाशी वधू प्रपंचाच्या विषयी. म्हणून खरं सांगू का, आपण नेवाशाला गेल्यानंतर आदरणीय देवदास महाराजांना हेच विचारायचं, महाराज त्या ओवीचा अर्थ कसा लागेल? महाराज या श्लोकाची फोड करून सांगावं. पाणी नका विचारू, फक्त बाजार. आता तुम्ही विचारणार नाही कारण सध्या पाण्याने लई लोकांना आता ते डक साहेबाची रील आली का काटाच फुटायला लागला. विठाला 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 विठाला. सर तुकोबारायांच्या काळामध्ये दुष्काळ पडला होता. छत्रपती शिवरायांचा काळ होता ना तो, त्या काळात दुष्काळ पडला म्हणून तुकोबारांनी त्याची नोंद करून ठेवली आपल्या अभंगामध्ये. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करता मेली. म्हणतात 72चा दुष्काळ पाण्याचा होता, बरोबर का? अन्नाचा होता का पाण्याचा होता? हा, म्हणजे कधी कधी काही लोक म्हणायचे नाही अन्न भेटायचं नाही, काही म्हणतात पाणी नाही. महाराजांच्या काळामध्ये पाण्याचा दुष्काळ पडला, पाणीच नाही ना हो. मग त्या काळात जाणता राजा छत्रपती शिवरायांनी ते रोजगार हमीचे काम सुरू केले. बरं, सगळा समाज काम करायचा आणि राजा सगळ्यांना जीव घालायचा. त्या तुकोबाराय कधी देवासमोर पदर न पसरवणारे माझ्या तुकोबारांनी पांडुरंगासमोर हात पसरवला. पांडुरंगा, आता तुमच्या हातात हे पंचमहाभूत आहे बरं, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. देवा आता पाऊस पाडा म्हणून एक अभंगच आहे. करावा वर्षाव तृषाकांत झाला जीव, पाहे आकाशाची वास जाणता तू जगदीश. या भंगाचा अर्थ असा होतोय, देवा आता पाऊस पाडा असे तुकोबाराय म्हणतात. मला आता अलीकडे आपल्याला असं म्हणायची वेळ आली, न करावा वर्षाव तृप्त झाला जीव. विठाल विठाल विठाला 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 विठाला. असं आहे की माणसाने बोलावा, संताजवळ बोलावं तर देवाविषयी बोला. देवाशी बोलायचं असेल तर देवाच्या संबंधानच बोलायचं. तुम्हाला मानवाला नरदेह मिळाला, आयता नरदेह मिळाला. माझे संत सांगतात हा आयता मिळालाय. बरं, या जगात मनुष्य नरदेह प्राप्त होऊन माणसं जीवनात काही ना काहीतरी जोडत असतात. कारण आपल्या अभंगातला शब्दच आहे चिंतनाची जोडी. जीवनात प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी जोडत असतो आणि या जोडण्याकरताच नरदेह मिळाला. म्हणजे तुकाराम महाराज गाथ्यामध्ये म्हणतात हा आयता भेटला. आता आयता शब्दाचा अर्थ मला तुम्ही सांगा श्रोते मंडळी. आयत म्हणजे कसं? हा, आपोआप नाही मला आयत म्हणजे काय? हा सांग, आयत भेटणं म्हणजे काय? तुम्ही मंडळी विनाश्रम केलेलं. हा, कोणी सांगितलंय? विनाश्रमाचं जे मिळतं त्याला काय म्हणतात? आयत. तुकाराम महाराज सांगतात तुम्हा आम्हाला नरदेह आयता मिळाला. उदाहरण दिलं महाराजांनी. एका व्यक्तीला भूक लागली, भिक्षा मागण्याकरता कुणाच्या तरी दारात गेला. माई मधुकरी वाढाव. माई म्हटली कालच उपवास होता, दुपारी सोडलाय, संध्याकाळी काय फराळ केलं नाही. अहो शिळी चतकूर भाकर असेल तर पहा. नाही म्हणे. फोडणीचा भात नाही म्हणे. थोडस दूध असेल ते म्हणे दूध पण नाही. आटलेली गाय. काहीतरी द्या. कारण काय नियम असा आहे, जेव्हा माणसाला भूक लागते ना तेव्हा माणूस ताजा आहे का शिळ तो पाहत. ज्याला भूक नसते ना ते कशाचं नाव ठेवत असत. भूक पाहिजे मग माणसाला शिळी भाकर सुद्धा गोड लागते. महाराजांचाच अभंग आहे. तुका म्हणे भूक न विचारी प्रकार, योजे त्याची सार यथा काळे. भूक लागलेली पाहिजे. तो याचक प्रार्थना करतो, माई काहीतरी वाढा. ती म्हणे माय माऊली म्हणे काहीच नाही हो केलेलं. तो याचक आता निघून चालला, पण आई ज्ञानेश्वरी ऐकलेली होती. बरं, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये ओवी अशी घातलेली आहे, आपल्या दारातून एखादा अतिथी विनमुख जर गेला तर तो तुमची संपत्ती घेऊन जात असतो. बोला, विनमुख गेली या अतिथी नेही सुकृताची संपत्ती. माझ्या समोर बऱ्याच माय मावल्या आहेत. विनंती आहे तुम्हाला, स्वयंपाक तयार केला ना तुम्ही, आता दुर्दैव हो, आता किती बोलाव तुम्हाला लय वाईट वाटेल. किचन मध्ये टीव्ही कशाला पाहिजे ते सांगा बरं. बरं जाऊ दे, टीव्ही नाही ते मोबाईलला स्टँड ठेवून तुम्ही काय पाहताय तेच कळत नाही. गजर कीर्तनाचा नाही पाहत तुम्ही. आता ते पाहतात ते कीर्तनच सांगू का?
हो नाही हो, हरिपाठ म्हणा ना तुम्ही कीर्तन स्वयंपाक करत असताना. हरिपाठ पाठ नाही, रामकृष्ण हरी म्हणा. कणिक मळायला घ्या, भाजी चिरायला घ्या, रामकृष्ण हरी म्हणा. सासूबाईनं पुढे म्हणा, सुनबाईनं मागे म्हणा. आम्हाला डबे येतात आश्रमावर, या मंडळीला माहित असतं. ज्या दिवशी डबा नसतो ना तेव्हा आम्ही हाताने स्वयंपाक करतो संतोष महाराज. आणि आमचा नियमच आहे, स्वयंपाक करायला घेतला का हनुमान चालीसा सुरू करायची. अगदी सगळा स्वयंपाक होतोवर 10-15 हनुमान चालीसा होतात. कारण पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. त्या माय माऊलीनं स्वयंपाक करायला घेतला. माय माऊलीनं आता गरीबाचा स्वयंपाक काय हो, पटकन 2 भाकरी थापल्या तिनं आणि पिठलं काय केलं हो, तव्यावरलं घ्यायचं का ते हटवून घ्यायचं. हा दोन्हीला तेवढाच वेळ लागतो. तयार झालं बरं का, पिठलं तयार झालंय. भाकर ठेवली, लोणचं कांदा काय असेल ते याचकाला दिली. भूक लागली त्याला, देणारी उदार. मग त्या आता ताटाच्या भोवती बसला ना तो मनुष्य, त्याने जेवावं की नाही हो. पण तुकाराम महाराज सांगतात, देणारी उदार, याच्याही पोटात भूक आहे, अन्न समोर आहे, खावं ना हो. महाराज म्हणतात त्यांनी त्या पिशवीमध्ये हात घातला, जर्मलची थाळी बाजूला काढली आणि गावात भीक मागायला गेला. अन्न टाकू ना. मला सांगा, त्या व्यक्तीची ही कृती शहाणपणाची का वेडेपणाची? बोला. वेडेपणाची. का बरं? अन्नाचा त्याग केला. वा, कोणी बरं? त्या व्यक्तीची. ही कृती कशी आहे, शहाणपणाची का वेडेपणाची? मी त्या व्यक्तीची नाही सांगत ना बाळा, आपलं तुमचं आमचं हे. आम्हाला पवित्र देह मिळालाय भक्ती करण्यासाठी आणि आम्ही भक्ती सोडून विषयाच्या दारात भीक मागतोय. विठाला विठाला हला विठाला 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 विठाला. प्रमाण घ्या. आई त्याची राशी आली पाक सिद्धी पाशी, आता सारोणी भोजन भिके जावे वेडे. नरदेह कशासाठी दिलाय? परमात्मा करतोय. गुरुवारी राऊत बाबा म्हणत असतात, आम्ही सगळं करतोय आणि जे करायला पाहिजे तेच करत नाही. हे दुर्दैव आहे, हे आमचं दुर्दैव आहे. मिळालंय भक्ती करण्यासाठी आणि भक्ती न करता जे जोडायला पाहिजे ते जोडत नाही. आम्ही विषयाच्या दारामध्ये उभा राहतो आणि पंच विषयाचा भोग घेतोय. आमचे श्री गुरु वैकुंठवासी मृदंग महर्षी पांडुरंग महाराज वैद्य बाबा बाबा म्हणायचे, आम्ही विषयाला भोगत नाही. अरे बाबा, खरं तर विषयच आम्हाला भोगतो. कितीतरी उदाहरणं सांगायचे बाबा. त्या काळात, जुन्या काळात तेच कीर्तनात सांगायचे बाबा. तंबाखू, लोक म्हणते नाही नाही, आता कीर्तन आता बरोबर चाललं होतं, आता बाजूला गेलं. खरं सांगा, तंबाखू खाणारे संपलेत की तंबाखू संपली? ते नाही सांगणार तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही प्रामाणिक. ऊसाचं घ्या, ऊस खाणारे संपलेत की ऊस संपलाय हो? सरळे. पंचविषयाच्या बाबतीत तेच झालंय. आम्हाला जे जोडायला पाहिजे ते आम्ही जोडलं नाही. प्रत्येक मनुष्य या भूतलावर, या अवनीमध्ये काही ना काहीतरी जोडत असतो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत देवही जोडतात, संतही जोडतात आणि जीवही जोडतात. आपल्या अभंगात जोडी आहे शब्द म्हणून यायचे. या जगातामध्ये तुकाराम महाराज सांगतात, जगाचा विषय सोडा हो, मला कधी कधी पाठीमागे, खरं सांगू का, माणसाने जीवन जगत असताना प्रत्येक काही एक वर्ष ओलांडलं की आपण पाठीमागे वळून पाहायचं की आपण जीवनात काय कमवलं, 2025 मध्ये काय काय कमवलं माणसाने. त्याचं गुरुवर्य पूजनीय देवगडचे बाबा, त्यांना एक फार चांगली एक सवय आहे बरं बाबा. त्या दिवशी स्वामीजी महाराजांनी सांगितलं, बाबा रोज डायरी लिहित असतात. गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा सुद्धा, आपण आपली दिनचर्या लिहून काढावी. आपण जीवनात सकाळी उठल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत काय काय वागलो, कुणाशी कसा व्यवहार केलाय, चांगलं वागलो की बरोबर वागलो. तसं तुकाराम महाराज सांगतात, मीही माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये सिंहावलोकन म्हणतात. तुमच्याकडे वाघाचं काही आवय आहे का? नाही ना, आमच्याकडे लयच अवघड झालंय सध्या, वाघ सुटलाय म्हणतात. सिंहावलोकन, सिंह जसा 10-5 पावलं पुढे चालल्यानंतर पाठीमागे वळून पाहतो की नाही हो, महाराज म्हणतात मी देखील माझ्या जीवनामध्ये सिंहावलोकन केलं बरं का. टाळकरी मंडळी, काकडा आरती चालू आहे म्हणून सांगतो, सध्या धार लावून प्रमाणाला काकडा आरतीच्या. तुकाराम महाराज सांगतात, मी माझ्या जीवनात काय जोडलंय, देव जोडला वा संसार जोडलाय याचा विचार केलाय. आणि मला माझी आता लाज वाटायला लागली की माझं आयुष्य संसारा करता गेलंय. विठाला नाही घेत बरं, आठवण करून देतो. काय जन्मा येऊन केली म्या जोडी, मी जन्माला येऊन काय जोडलं. तुकाराम महाराज सारखे महात्मे विचार करतात, आपणही विचार केलं पाहिजे. एक जण म्हणला, नाही नाही, वडलोपार्जित खणाचे घर होतं, आता स्लॅबचं झालंय, ही जोडी नाही हो.
जुन्या काळात सायकल होती, आता 4 चाकी गाडी घेतली. हे जोडणं नव्हे. महाराज सांगतात मी देव किती जोडला याचा विचार केला. हे बघा, देवही जोडतात, जीवही जोडतात आणि संतही जोडतात. वर्ग पहिला, देव जगामध्ये येऊन काय जोडतात सांगू का? देव सुद्धा मृत्यू लोकात काहीतरी जोडत असतो. काय जोडतो सांगू तुम्हाला, एकच प्रमाण सांगतोय. परमात्म्याला विचारलं, देवा तुम्ही काय जोडता? भगवंताने सांगितलं काहीच नाही, भगवत भक्तातल्या अंतकरणातला शुद्ध भाव तो मी जोडतोय. अंतरीची घेतो गोडी, मुद्दा विसरू नका बरं. देव जोडतात, जीव जोडतात आणि संत जोडतात. आपल्या अभंगात जोड शब्द आहे, पुन्हा बिजोड नको व्हायला, ते फार महत्वाचं. देव काय जोडतात? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. रामायणातलं उदाहरण आठवणी करता देतो. शबरी मातेचं परमात्म्याने बाह्य अंग पाहिलं का अंतरंग पाहिलं? अंतरंग. आणि उष्टे बोर खाल्ले कुणाचे? गुरुवर्य शेखर महाराज सांगत असतात, देव किती दिलंय हे पाहत नाही, देण्यामागचा भाव पाहत असतो. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे उच्चिष्ट म्हणजे शबरी लावायची. शबरीचे उष्टे बोर खाल्ले आणि तुका न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. थोडे मध्ये सुदामदेवाचं चरित्र लावायचं. सुदामदेवानं किती दिलं हो देवाला? मुठभर पोहे दिले. ऐका, परमात्मा शुद्ध भाव जाणतो. नसेल तर भागवतातलं अजून एक उदाहरण सांगतो. विदुर काकाची पत्नी सुलभा, तिचं अजरामर चरित्र आहे. भगवान कृष्ण परमात्मा शिष्टाई करण्याकरता आले. शिष्टाई करणं शब्द कळतोय का तुम्हाला? शिष्टाई म्हणजे शिष्टाई मध्यस्थी. शिष्टाई म्हणजे मध्यस्थी. यया कौरवाची या घरा शिष्टाई धाडला असे दातारा. थोडक्यात जाऊ द्या, आपल्या यामध्ये व्यवहार सिद्धीला जाण्याकरता मध्यस्थी लागतो. जरी बैल जरी घ्यायचे असले माणसाला, म्हणजे 4 पायाचे बोलतोय बरं, हा व्यवहारामध्ये तर आपल्याला मध्यस्थी माणूस लागतो की नाही हो? व्यवहार सिद्धीला जाण्याकरता. युद्ध होऊ नये असं धर्मराजाला वाटायचं. देवा काही जरी झालं का ते युद्ध नाही झालं पाहिजे. धर्माची तळतळ होती. भगवान वर नाही म्हणायचे, पण भगवान कृष्णाची इच्छा होती झालंच पाहिजे. भगवान कृष्ण परमात्मा तो म्हटला, युद्ध जर झालं नाही तर मग ह्या कौरवाची जीर्णार तशी कशी? म्हणून देवाला शिष्टाई करण्याकरता धाडलं. मग देवाचं स्वागत इतकं भारी केलं हो त्या दुर्योधनानं. भागवतामध्ये त्या महाभारतामध्ये असं वर्णन केलं जातं की दुर्योधन इतका चांगला राज्यकारभार करायचा की पांडवाला सुद्धा राज्यकारभार करता येत नव्हता, इतका चांगला करायचा. कारण नीती संपन्न होता ना. जेव्हा दुर्योधनाच्या हातात राज्य आलं ना, तेव्हा लोकाला विसर पडला. लोक म्हणायचे नाही नाही हेच सरकार बरं. ते म्हणायचे बरं काय म्हणायचे? हे सरकार बरं. कारण दुर्योधन माणसाची मानसिकता जाणणारा होता ना, म्हणून लोकाला असं पांडवाचा विसरच पडला होता. काय तो दुर्योधन चाणाक्ष होता, बुद्धिमान होता, धूर्त होता ना. मग भगवान कृष्ण परमात्मा शिष्टाईला येणार. काय स्वागत केलं हो कृष्णाचं. शिवेपासून वेशीपासूनच तरुण स्त्रिया देवाच्या अंगावर फुलं उधळायला, सगळीकडे असे ते फुलं टाकलेले, रांगोळी घातलेली, सगळे जागी बरोबर माणसं उभे केलेले. देव आल्यानंतर कुणी काय करावं, कुणी काय करावं, देवाला हार कुणी घालायचा, फोटो कोणी काढायचे, देवाला कोणत्या महालात ठेवायचा, हा सगळं नियोजनाचा भाग आहे ना. देवाला आल्यानंतर पाणी कुणी द्यायचंय, नाश्ता कोणता द्यायचा आहे, दुपारचं जेवण कोणतं द्यायचं, संध्याकाळचं जेवण, सगळं नियोजन केलंय दुर्योधनाने. भगवंत आले देवानं, देवा हातपाय धुवून झाले, थोडा वेळ बसा, काही जेवणाची व्यवस्था करू. मी पंचपक्वान्नाची व्यवस्था केली. नाही नाही 56 प्रकारचे भोग तयार केलेत. दुर्योधन म्हणतोय देवा. ते म्हटले फार थकून आलोय बरं, मी थोडी विश्रांती करतो. देव महलामध्ये गेले, थोडे पहुडले. देवाला आठवण झाली कुणाची माहिती आहे? विदुर काकाची. म्हणून देव मागच्या दरवाजानं विदुर काकाच्या झोपडीच्या दिशेनं निघाले. विदुर काका कामामध्ये व्यग्र आहे. विदुराणी घरामध्ये झोपडीत राहतात. तेव्हा काय स्पार्टेकच्या फरच्या होत्या. जुन्या बाया सारवायच्या. सारवणं असं आडवं असतं. ते पांढऱ्या मातीचं काय असतं? पोचारा असतं ना, पोचारा असतं. विदुराणीचं ते नेमकं काय चाललं होतं? सारण्याचं काम चाललं होतं. सारून झालंय, स्नान झालंय आणि मुखामध्ये फक्त कामामध्ये काम. काही म्हणा श्रीकृष्ण, जय कृष्ण, श्रीकृष्ण. कामात करत असताना देवाचं नाव घेते. ज्या कृष्णाचं नाव घेते ना, मी जोडतं सांगतोय, जोडणं.
तोच परमात्मा आता विदुर काकाच्या घरासमोर येऊन त्या झोपडी समोर आलाय. विदुर आणि आतल्या झोपडीमध्ये आवाज दिला, काका घरामध्ये आहात का? नियम असा आहे, कुणाच्या घरात एकदम जायचं नसतं बरं. घरातली प्रमुख व्यक्ती जर घरात नसेल तर आवाज द्यायचा असतो उंबऱ्यात पासून. आम्ही मधुकरी मागायचो महाराज यांना, महाराज मंडळीला माहित असेल आवाज द्या. मधुकरी मागत असताना आम्हाला नियम असा होता की उंबरा ओलांडायचा नाही, उंबऱ्याच्या मागूनच आवाज द्यायचा मधुकरी. आणि मग ती माय माऊली येणार, 2 भाकरी भाजी टाकणार आमच्या किटलीमध्ये, नाही का? बरोबर ना? आळंदीतले दिवस. भगवंतानं तो नियम पाळला, आवाज दिला, काका घरात आहेत का? विदुराणीच्या मुखात देवाचं नाव चाललंय, श्रीकृष्ण जय कृष्ण. विसर पडला आणि धावतच पळत आली. ज्याचं नाव घेते ना तो समोर आहे. किती आनंद झाला असेल. देवा तुम्ही आमच्या घरी, देव घरा आला, तसं झालंय ना हो. देवा या ना या ना. कसं असतं, परम प्रेमाचा विषय समोर आला की माणसाची कृती उफराटी होत असते. अचानक जर पाहुणे नस फोन करता जर घरी आले तर त्या उशाच्या खोळी बदलायच्या राहतात, बेडशीट बदलायचे राहते, पाणी कोणत्या स्ट्रे मध्ये घेऊन जायचं तेच कळत नाही. देवा तुम्ही माझ्या घरी या, काय करू आता? ज्ञानोबा सांगतात, अथवा संभ्रमाचे ऐती का स्नेहो जैसा ये व्यक्ती, का दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष. देवा या ना, काय आदरातिथ्य करू, काय सेवा करू, काय करू उपचार. तुकोबाराय म्हणतात ना तसं. कसं नियम आहे की पाहुण्याला बसायला द्यावं बरं. आपला नियम आहे, पहिलं आपलं काढून त्याला द्यावं आणि नियम असतो. विदुराणीनं काय केलं माहितीये का? ते चौरंग माहिती असेल ना तुम्हाला बाळांनो? चौरंग माहितीये? त्याला किती पाय असतात बरं? 4च असतात का? बरोबर. चौरंग घेतला आणि देवासमोर कृष्णासमोर ठेवला. देवा बसा. आता देवाला बसायला द्यावं ना. भागवतामध्ये लयच रंगवलंय ते. स्वतः चौरंगावर बसली आणि देवाला खाली सांगितलं, देवा बसा. सारलेलो होतो. देवाने विचार करावा ना त्या पितांबराचा वगैरे वगैरे. मुटकून देव खाली बसला. देव खाली बसलाय. देवा काय उपचार करू? गीतेमध्ये तुम्ही असं सांगितलंय, पत्रम पुष्पम फलम तोयम. देवाला काहीतरी द्यावं, पान द्यावं, फूल द्यावं, पुष्प द्यावं. घरामध्ये केळाची फणी होती बरं का, पटकन आणली, कार्पेटचे नव्हते त्या काळात. आणले केळ. आता देवाला सोलून गर देवाला, आतला जो गर असतो तो द्यावा ना. तिनं गर स्वतः खाल्ला आणि साल्ट देवाकडे द्यावं. देवाने विचार करावा ना. तिची भावविश्वात होती. हा जणू काय दुष्काळातूनच आलाय. एकामाग एक साल्ट खाणं सुरू केलंय. कुणी? भगवंताने. 1 2 3 केळाचे साल्टे खाल्ले. विदुर काकाला निरोप पोहोचलाय. काका धावतच आले आणि त्यांनी ते उफराट दृश्य पाहिलं. डोक्याला हात लावला, अगं वेडी का खुळी, देवाला साल्ट देतील, स्वतः केळ खाती का? तरी भानावर नाही बर का. शेवटी हलवून जाग केलं, अगं वेडी का खुळी. हो खरंच माझ्याकडून उलट झालं हो, देवा क्षमा करा बरं. आणि मग विदुर काकाने ती केळी घेतली बर का. विदुराने आतमधल्या झोपडीत गेल्या. आणि देवानं आता काय केलं माहितीये का? देवानं विदुर काकानं आता साल्ट आपल्याकडे ठेवलंय आणि केळातला गर देवाकडे दिला. देवाकडे दिला. देवाने एक घास खाल्ला आणि विदुर काकाला देव म्हणतात, काका केळाची फणी बदलली का? पहिल्या केळासारखे गोडच लागत नाही. असं का झालं हो? देवानी फक्त या प्रसंगात हेच जाणा, परमात्म्यानं विदुराणीचा शुद्ध भाव जाणलाय. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी देवाची. देव शुद्ध भाव जोडतो एक. महाराज मग या जगामध्ये जीवही काहीतरी जोडतात. जीव काय जोडतात ते आम्हाला सांगा. विठाला 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 विठाला. जीव 2 गोष्टी जोडतात महाराज. एक जीव धन जोडतात आणि जीव दुसऱ्याची सज्जन माणसाची निंदा करून खेटर तोंडावर ही जोडी जोडतात. दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेटर तोंडी. काही माणसं सज्जन माणसाची निंदा करतात. काहीच उद्योग नाही, फक्त सज्जनाची निंदा करायची. काही माणसं जगामध्ये, काही म्हणण्यापेक्षा 99% माणसं धनच जोडतात. माझ्याकडे प्रमाण आहे. जोडीच्या हव्यासे लागे धनाचे पिसे, मग अनेक दुसरे लोभ्या नावडती पुरे. ज्या माणसाचा पैशात जीव आहे ना, वाक्य नीट लक्ष देऊन ऐका, त्याला धनापेक्षा मुलं नाही आवडत, मुलापेक्षाही धन आवडतं. तुकाराम महाराज म्हणतात ना, काही माणसं जीवनात धन जोडतात, काही माणसं जीवनात निंदा जोडतात. खरं सांगू का, निंदा ऐकतो ना तो एक दिवस निंदा करत असतो. म्हणून शहाण्या माणसाने निंदा ऐकू नये.
काही लोक म्हणतात महाराज आपण काय आपल्या तोंडाने कोणाचं वाईट बोलत नाही, पण गावात कोणी निंदा करत असलं का कानातला मळ काढून ऐकतो. असं केलं नाही पाहिजे, निंदा ऐकली नाही पाहिजे. जीव धन जोडतात, जीव निंदा जोडतात. बरोबर. 2 महाराज देव अंतकरणातलं शुद्ध जोडी जोडतात. लक्षात आलं. जीव 2 बाबी जोडतात. मग का हो महाराज संत या मृत्यू लोकामध्ये येऊन काय जोडतात, तर तुकाराम महाराज सांगतात संत मृत्यू लोकामध्ये येऊन परमात्म्याचं चिंतनच जोडतात. अभंगाचं पहिलं मी तो विषय बोलतात ऐकतात म्हणून मी थोडा फाटा देत होतो. काही मागणे हे आम्हा अनुचित तुकाराम महाराजांची रीत आहे, आमची ही रीत आहे. खरं सांगू का, संतांनी जगामध्ये देवासमोर काहीच मागितलं नाही आणि संतांनी मागितल्याशिवाय राहिलं सुद्धा नाही. संत मागितलं, देवाविषयी मागितलं, हे महत्वाचं. काय असतं नियम असा आहे, गुरुवारी महाराज पाठामध्ये सांगत होते, मागितल्यानंतर माणसाच्या जीवनात काय तोटा होतो ते सांगतात. जसं व्यवहारामध्ये काही जर देवा जगासमोर मागितलं तर माणसाच्या जीवनाचा धिक्कार असतो. हा तपस्वी जिने धिक त्याचे. लोक म्हणतात नाही नाही त्यांचे हात बाटले का, त्यांनी काहीतरी मागितलं. मी व्यवहारातलं सांगतोय, जर तुम्ही कुणाच्या समोर जर हात पसरवला तर जीवनाला धिक्कार प्राप्त होतोय. तुकोबारायांचा अभंग. जसं व्यवहारामध्ये अध्यात्म असं सांगतोय, विशाखा नक्षत्र आलं की पाऊस संपला असं म्हणतात. नक्षत्र किती असतात बाळा तुम्हाला माहिती आहे? नक्षत्र माहिती आहे? नाही जाऊ द्या. दिशा माहिती आहे? दिशा किती आहेत बरं? 4 म्हणता. हा 4 म्हणला, तू पण 4, अजून 8. आता 4 आता 8 वर आला, अजून 8च आहे. थोडं अजून असते ना. दिशा किती आहेत? आता बरोबर आलंय ना, आत्ताशी बरोबर आलंय ते. दिशा किती असतात ना? तुझा चूक नाही रे, तुझं बरोबर आहे. मी काल परवा एक जणाला कीर्तनात सहज असं म्हटलं, काका सांगा ना पूर्व दिशा कोणती. त्यांनी मोकळ्या मनाने सांगितलं तुमच्यासारखं. ते म्हणे भैयाची मम्मी म्हणून ती पूर्व दिशा. मला बरोबर आहे, तिच्या नावावर 1,500चा हप्ता येतो ना. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो आपल्या लेकरांना हे शिकवा कोणतं दिशा काय असतात. जसं प्रहर माहिती आहे का तुम्हाला मुलांनो? प्रहर दिवसाचा किती प्रहर असतो? नाही मी आता कीर्तनात सांगतो ऐका. 3 तासाचा एक प्रहर असतो. बरं 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत एक प्रहर होतो. 9 ते 12 दुसरा प्रहर असतो. 12 ते 3 तिसरा प्रहर आणि 3 ते पुन्हा 6. दिवसाला 4 प्रहर असतात आणि रात्रीला 4 मिळून 8 प्रहर असतात. बरोबर. रोजगार काम करणाऱ्या माणसाला लगेच लक्षात येईल. 5 वाजले का मजूर म्हणत असतात मालकाला, मालक आता टाइम झाला, आता कोणता प्रहर आहे? अहो आपण भ्रंशित शब्द आहे, तिसरा पार म्हणतो आपण. तिसरा प्रहर आहे. नक्षत्र सांगा मुलांना. बाळा नक्षत्र असं म्हणतात 27 असतात. बरोबर आपण 27 नक्षत्र. ते जुन्या लोकांना माहिती आहे कोणतं नक्षत्र आल्यानंतर पाऊस किती येतो, हत्तीत किती येतोय, अजून पूर्वा काय उत्तरा, हे नक्षत्र आहे. असं म्हणतात 27 नक्षत्र. विशाखा नक्षत्र आलं पाऊस संपला असं म्हणतात. विशाखांता गता मेघा प्रसूती अंतच यौवनम प्रमाणंता सता कोपा याचनांता ही गौरवम. लक्षात द्या, विशाखा नक्षत्र आलं पाऊस संपला. बाईनं मुलाला जन्म दिला असं म्हणतात तिचं सौंदर्य घडतं. म्हणून अलीकडच्या काळामध्ये जास्त फॉरवर्ड झालेल्या पुरी त्यांना लग्न करायचे पण मुलं होऊन द्यायचे नाही. दुर्दैव. बरं मी एका माऊलीला विचारलं, म्हणलं बाळा लग्न होऊन खूप वर्ष झालेत पण अपत्य वगैरे. ते म्हणे महाराज फिगर मेंटेन राहत नाही. तिला मातृत्वाच्या गोष्टी कळतच नाही. याचा आईनं मुलाला जन्म दिला सौंदर्य घडतं. विशाखा नक्षत्र आलं पाऊस संपला. साधू किती रागू द्या हो, कोपू द्या, साधूचे फक्त पाय धरले का साधूचं बळ चालत नाही. तू का म्हणे कळ पाय धरल्यानं चले बळ. तुम्हाला लोकांना अनुभव असेल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि 4था वर्ग याच नांता ही गौरवम. परत सांगतो, विशाखा नक्षत्र आलं पाऊस संपला. बाईनं मुलाला जन्म दिलं सौंदर्य कमी झालं. साधू किती रागू द्या पाय धरले बळ चालत नाही. आणि याचना जर कुणासमोर जर केली तर माणसाच्या जीवनाचा गौरव राहत नाही. असं असताना देखील तुकाराम महाराज देवासमोर मागणी का करतात तर लक्ष द्या, संत मागणी जगा करता करतात. एक संत कधी कधी संता करता मागणी करतात. 2 आणि ते संत कधी कधी देवा करताच मागतात. विठ्ठल 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 विठ्ठल. संत वेळ प्रसंगी स्वतः करता सुद्धा मागतात. आता मी सगळा विस्तार करायला वेळ नाही.
जगाकरता सुद्धा मागितलंय पुंडलिकरायानं, देवा तुम्ही असंच उभा राहायचंय आणि तुमच्या दर्शनाला एखादा मूढ जरी आला, पापी जरी आला तर उद्धार करायचा. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे या अभंगात जगाकरता मागितलंय. माझ्या नामदेवरायांनी संता करताच संतांनी मागितले. नामदेवराय संत आणि त्यांनी संता करता मागितले, अकल्प आयुष्य वावे तया कुळा माझी आस कळा. संत कधी कधी संता करता मागतात, संत कधी कधी जगा करता मागतात आणि ते संत वेळ प्रसंगी स्वतः करता सुद्धा मागतात. आजच्या अभंगात तुकोबरायांनी स्वतः करता मागणी केली. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी. देवा जीवनामध्ये चिंतन घडावं. माझ्या तुकोबरायांचा आग्रह आहे बरं, माणसाचा प्रत्येक काळ चिंतनामध्ये जावा. काळ सारावा चिंतन एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. जीवनामध्ये चिंतन घडावं. अजून वाक्य बोलतो, आशाची संगती करा बरं का मायबाप. ज्याच्या संगतीत गेल्यानंतर चिंतन वाढतं. चिंतन ज्याच्या संगतीत वाढतंय त्या आपण ज्याच्या संगतीत गेल्यानंतर आपलं नामस्मरण वाढलंय, आपला परमार्थ वाढलाय, अशाची संगती करा. ज्याच्या संगतीत गेल्यानंतर परमार्थ जर घटत असेल, अशाचा संग टागा सोडा. तुकाराम महाराज गाथ्यामध्ये असं म्हणतात, आम्ही आशाचाच संग करू ज्याच्यानं परमार्थ वाढेल. आणि जर आमच्या परमार्थात भंग पडत असेल तर आम्ही अशा लोकांचा संग त्यागू. विठाला विठाला तुका म्हणे करू ऐसे याचा संग. खरोखर घरी घेऊन जा. संतोष महाराज किती गोडे. तुका म्हणे करू ऐसी याचा संग जेने नो हे भंग चिंतनाचा. ज्याच्या संगतीला गेल्यानंतर हरिपाठ वाचावा वाटला पाहिजे. जे एखाद्याच्या संगतीला गेलं रील लोटा वाटल्या तर विचार करा बरं. आम्हाला दीड GB डाटा संपू म्हणजे पुरत नाही. आता लोकांची मागणी जिओनी म्हणतात 2 GB द्यावा. आम्हाला कळत नाही. परमार्थ वाढावा अशाची संगती करा. आणि खरा तोच मित्र असतो ज्याच्या संगतीत गेल्यानंतर परमार्थ वाढतो. एक जण म्हणला, महाराज ते मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, अजिबात कामाचे नाही. कोविड मध्ये आम्हाला मित्र कळाले, 5000 असतात म्हणतात ते लिमिट फेसबुकला. काहींचे तर 2-2 अकाउंट केलेत, याच्यावर इतके मित्र झालेत. फ्रेंड रिक्वेस्ट. आम्हाला कोविडच्या काळात कळाले बरं आम्हाला मित्र किती कामाला आले. मित्र काय कळावा, बंधू कोण कळावा, सुहृद कोण कळावा आणि सखा कोण कळावा. विठाला विठाला सांगूनच जातो. ऐका, लोकव्यवहारामध्ये म्हणतात ना मित्र, आम्ही नेहमी सांगत असतो, ऐका खरा मित्र त्रेतायुगामध्ये एक जोडी आम्हाला लक्षात येते, द्वापार युगामध्ये एक जोडी आणि कलियुगातली एक जोडी. त्रेतायुगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू आणि सुग्रीवजी मित्र, आदर्श मित्र. काय मैत्री. निज दुःख कर गिरी सम जाना मित्र कदक दुःख रज मेरू समाना. आपलं दुःख डोंगरा एवढं जरी असलं झाकून ठेवायचं. मित्राचं कणभर जरी दुःख असेल त्याला डोंगरासारखं वाटतंय, तो खरा मित्र. म्हणून त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभू आणि सुग्रीव आदर्श मित्र. द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आणि सुदामदेव आदर्श मित्र. एक जण म्हटला, महाराज कलियुगातलं सांगा ना. लांबचं नाही सांगत, आत्ताच सांगतोय. छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश आदर्श मित्र. विठाला विठाला एक श्लोक आलाय, आता जितका आठवतो तितका सांगतो. असं म्हणतात, एक काम जे करतात त्यांना मित्र म्हणतात. एक क्रियाम भवेन मित्र. उदाहरणार्थ मृदंगाचार्य असले की मृदंगाचार्याची पटकन मैत्री जुळते. गायक मंडळीची गायक मंडळीची. आता आमचं सांग, तुमचं सांगतो. शिक्षक असेल तर शिक्षकांची पटकन काय होते मैत्री. इंजिनियरची इंजिनियरशी, डॉक्टरशी डॉक्टरशी, शेतकऱ्याची शेतकरी लगेच तुम्ही कोणतं रोप कांद्या कसे टाकले, पेरले का लावले, येतात की नाही, मैत्री जमती. एक काम जे करतात त्यांच्यात मैत्री होत असते. एक क्रिया भवेन मित्र सदैव अनुमानतः सुहृदः. तुमच्या कामाला नेहमी जो अनुमोदन देतो ना त्याला सुहृद म्हणायचं. एखादा म्हणला, नाही नाही मला असं वाटतं यंदा गहूच करावा, तो म्हणतो हरकत नाही, माझं तुम्हाला काय अनुमोदन, त्याला सुहृद म्हणतात. नेहमी अनुमोदन देतो त्याला सुहृद म्हणा. अत्याग सहनो बंधू. बंधू कोण असतो सांगू तुम्हाला. ज्याला त्याग सहन होत नाही तो बंधू असतो. बंधू आदर्श बंधू भगवान रामचंद्र प्रभू आणि भरतजी आदर्श बंधू.
वनवास रामाला झालाय, राज्याचा स्वीकार केला नाही भरतानं, त्याग केला, तो खरा बंधू. एक जण म्हटला महाराज मित्र कळाला एक काम करतात ते मित्र, अनुमोदन देतात सुहृद कळाला, बंधू त्याग सहन होत नाही. महाराज सखा कोण असतो तो सांगा ना. माझ्या जनाबाईला जाऊन विचार. जनाबाई माऊली सांगतात शरीर दोन असतात, आत्मा एक असतो, तो खरा सखा. विठाला 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 विठाला. जनाबाई माऊली महाराज म्हणतात ज्ञानोबर आहे माझे कोण, ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर. ऐका, हा नरदी संगती अशांची करा ज्याचा परमार्थ वाढेल, चिंतन वाढेल. तुकाराम महाराज सांगतात चिंतना करता आयुष्य मिळालंय. मग देवा तुला जर द्यायचंच असेल तर चिंतन वाढावं, हाच मला लाभ पदरात दे. चिंतनाची जोडी हाची लाभ. ऐका, चिंतन जर वाढत असेल, नाही चिंतन ज्याला लाभ वाटतोय तो खरा परमार्थ. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी देवा, मला हाच लाभ घडोघडीनं वाढावा वाटावा. या करता देवा एक काम करा बरं, तुम्हाला माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. पांडुरंगा तुम्ही माझ्या चिंतन आतमध्ये होत असतं, चित्तामध्ये. चिंतन कशामध्ये होतंय, चित्ताचा विषय आहे. मग देवा त्या चित्तामध्ये तुम्ही बसा आणि मला पुन्हा पुन्हा आठवण करून द्या की तुमचं चिंतन हाच लाभ आहे. सोनी अंतरी, काही ठिकाणी बैसोनी शब्द आहे बरं. तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. देवाची भक्ती करायची आणि भक्ती करून देवाला हेच मागायचं, देवा माझ्या जीवनात तुमचं चिंतन घडावं. चिंतनाचा लाभ नाना प्रकारचे असतात बरं का. नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. चिंतन जीवनामध्ये घडावं, जास्तीत जास्त चिंतन घडावं. तुकाराम महाराज देवासमोर प्रार्थना करतात, देवा चिंतन हा ज्याला लाभ वाटतो ना तो खरा परमार्थिक आहे. मला तुमचं चिंतन वाढावं घडावं आणि ते घडण्याकरता चिंतन जे चित्त करतंय त्या चित्तामध्ये तुम्ही बसा आणि मला पुन्हा पुन्हा जागृती द्या. ही जागृती फार महत्वाची बरं. आम्हाला काही जण म्हटले महाराज आम्ही पण जागे असतो ना, काही जणांना झोपा लागत नाही असं म्हणतात बरं. आमचे गुरुहरे बाबा म्हणायचे ज्याला झोप लागत नाही त्यांनी विचार सागराच्या पाठाला येऊन बसा. लय झोप येते महाराज. खरंय, प्रवचनाला बसा तुम्हाला झोप येणार. आणि टीव्ही समोर 3-3 तासाचा पिक्चर. आता नाही बोल मी सगळा विस्तार करत ते. आणि खरं सांगतो, चांगलं करायला लागलं की तुका म्हणे नाड पाप ठाके ही ताड. चांगलं करायला गेलं की अडचणी येत असतात. शुभानी कार्यानी बहुनी विघ्नानी. शुभ काम करायला लागलं की अनेक विघ्न येतात. ऐका, तुकाराम महाराज सांगतात जागे राहा. लोक म्हणतील महाराज आम्ही किती जागे, पाठ 3ला जरी लाईट लागली तरी आम्ही मोटरीवर जातोय. कांद्याच्या बाबतीत जागे, ऊसाच्या बाबतीत जागे, पोराच्या लग्नाच्या बाबतीत जागे. आधार कार्ड लिंक, हा हे महत्वाचं आहे. आधार कार्ड लिंक झालं पाहिजे, आमकच झालं पाहिजे, तमकच झालं पाहिजे. आरक्षण पडलं का नाही, जिल्हा परिषद आल्यात, किती जागे आहेत आम्ही. पण खरं सांगू, आमचे तुकाराम महाराज सांगतात आपण जिथे जागे राहायला पाहिजे तिथे झोपलोय, आणि ज्याच्या बाबतीत झोपायला पाहिजे तिथे जागे, आणि ज्याच्या बाबतीत आळस पाहिजे त्याच्या बाबतीत ते म्हणतात ते तटस्थ आहे, आणि ज्याच्या बाबतीत तटस्थ राहायला पाहिजे तिथे आळस करतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो, मागणीचा चित्त. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा तुझ्या नामाच्या बाबतीत मला आळस नकोय, विषय भोगाच्या बाबतीत मला आळस द्या. आळस पाडी विषय कामी, शक्ती देई तुझ्या नामी. आपण कसं झालंय सांगू तुम्हाला, बोल आबोलने बोले, पुढे जागे बाहेर आत निजले. बाहेर जागे आहेत आपण, काही ना डोळाच लागत नाही त्यांना. ते जेवण झाल्यावर गोळी घ्यावं लागते झोपाय करता. पण खरं सांगू आत्महिताच्या बाबतीमध्ये आपण झोपलेले आहोत. शास्त्र आम्हाला सांगतंय बाबा तुम्हाला जर तुमची दया येत असेल ना तर जागे व्हा. आता उघडी डोळे, आता तरी जागे, आता तरी पुढे हाच उपदेश. नका करू नाश, चिंतन करा. जागृती देतात संत, आम्हाला जागे आहेत म्हणून ते आम्हाला जागे करतात. देवा तुम्ही आम्हाला पुन्हा पुन्हा जागृती द्या. तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. संगती लागली ना, अजून एका चरणाची लावतोय, आता 5च मिनिट. देवा तुमचं चिंतन हाच लाभ आहे, आणि तो लाभ मला वाटावा. चिंतन घडण्याकरता तुम्ही मला पुन्हा पुन्हा जागृती द्या. 2 देवा ह्या नेत्रेंद्रियाच्या द्वारा विषयाकडे वृत्ती ओढते ना, देवा माझी वृत्ती जर विषयाकडे जर जात असेल ना, तुमच्याकडे देवा ते एक सुदर्शन नावाचं चक्र आहे.
देवाकडे आयुध असतात बरं. भगवान पांडुरंगाच्या हातात फक्त फुल आहे आणि शंख आहे, नाहीतर परमात्म्याच्या अनेक अवतारामध्ये आयुध असतात. भगवान रामचंद्र प्रभूच्या हातात काय आहे? धनुष्य. नाना प्रकारच्या अवतारात नाना आयुध आहे. कधी कधी देवाच्या हातात शंख असतो, कधी चक्र असतात, कधी गदा असते, अजून त्रिशूळ असतो महादेवाचं. हे महत्वाचं आहे. चक्रे करी अभिमानाचा चेंदा मेंदा. देवाच्या हातात चक्र का आहे माहिती का? भक्ताला जर अभिमान झाला का देव ते चक्र सोडतो आणि त्याचा चेंदा मेंदा करतात. होतो ना कधी कधी भक्ताला. बऱ्याचदा शहाण्या माणसालाच अभिमान होत असतो. बाधा आहे ना ती अहंकाराचा वारा. वारा फार घातकी. कोविडचा परवडला, हालही घातकी. मात्र होते आयुष्यामध्ये अभिमान नसावा. देवा माझं मन जर विषयाकडे गेलं, आता फक्त सांगतोय, तुम्ही ते सुदर्शन सोडा आणि आड लावा. जेथे जेथे जाय मन आड घाला. देवा तुम्ही ते आड लावा बरं. तुमच्या ताकद आहे, तुम्ही काय करत नाही. अहो तुम्ही करंगळीवर उचलला काय? देवे उचलिले स्वकरे मी दिनी. देवानी करंगळीवर काय उचलला? गोवर्धन. आणि आपण ऊसाच्या ते कापसाच्या गुणीला म्हणतोय रामभाऊ हात लावता का? काही लोक देवे उचले स्वकर्ये मेदुनी तुमची नि गुणी नुचलवे तुकाराम महाराज सांगतात. देवा तुम्ही ते सुदर्शन सोडा आणि मला ते आड लावा. आता ऐका, पुन्हा मागे जातो. देवा चिंतन घडावं, चिंतन हाच लाभ वाटावा, याची मला तुम्ही जागृती द्या. विषयाकडे मन गेलं की सुदर्शन घाला. आणि देवा ह्या जर मागण्या जर तुम्ही पूर्ण केल्या ना देवा, देवा मी तुमच्यावर इतका प्रसन्न होईल, मला इतका आनंद होईल, आणि त्या आनंदाच्या भरात मी तुमच्या समोर थै थै नाचेल. अभंग आनंद. शेवटच्या चरणाची संगती. तुकाराम महाराज देवाकडे प्रार्थना करतात, देवा तुम्ही जर मला हे जर दिलं, तुम्हाला इतका आनंद होईल, त्या आनंदाच्या भरात मी नाचेल. जसं व्यवहारामध्ये लहान बाळ आईकडे मागणी करत असतं, आई मला ते दे बरं. अलीकडच्या काळात असं तर मम्मी म्हणे. आणि त्या बाय खरं सांगू का, आईचा त्या लेकरात लय जीव असतो. लहान बाळ असतं ना, ते लहान बाळ त्या आईलाच लात मारत असतं. मारतं की नाही हो? पण त्या आईला इतकं कौतुक वाटतं, ती शेजारणीला सांगत असते, बघा ना गंगूबाई, माझा बाळू मला लात मारतोय. बाळ्याने नंतर नाही मारले पाहिजे मोठं झाल्यावर. तिला लहानपणी आनंद वाटतो. बाळ माते लातेवरी मारी तेने संतोषे सुख वसे चित्तांगी ते हे रंगी मिळाले. वेळ प्रसंगी मुलाला जे भरवते ना, ते मुलगा तसंच खाली ठेवतं उष्ट. आई ते खाते, बाप नाही खात बरं. हो दुसरं ताट लाव. भक्षी त्याचा जीव भाग आला भागतो बरा. तो का म्हणे ऋणानुबंधे सांगे सुदे सकाळच. त्याला हंडेकरू आईकडे प्रार्थना करत, आई मला हे दे ना, आई ते दे ना. आईने त्याला जर 5 रुपये जर दिले त्या बाळाला खाऊ खाण्याकरता, ते लेकरू इतकं उड्या मारत. आता ते मला बंधन असल्यामुळे मला ते सांगता येणार नाही कसे उड्या मारत. किती आनंद होतो. हवं ते जर मिळाल्यानंतर मुलाला किती आनंद होतो. तसं तुकोबाराय सांगतात, जे मला पाहिजे पांडुरंगा ते जर तू दिलं, कारण तू माझी आई आहे. विठ्ठल बाप माय चुलता, तू आई आहे. तू जर मला ते जर दिलं तर मी थै थै नाचेल. तू का म्हणे भोजे मग मी नाचेन निर्लज्ज. याच्यातला अजून एक भाव सांगतो. देवाच्या दारात नाचायो नाही, नाही देवाकडे जात असताना सुद्धा नियम आहे. आमची वारकरी गात जागा, पण पुढे असंही आहे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळीया. देवाकडे जात असताना नाचावं. खरं तर सांगू, खरं नाचायचं असेल तर देवाच्या रंगातच नाचा. नाचूंगी नाचूंगी हरी गुण गावत नाचूंगी. नाचायचं असेल तर देवाच्या रंगात नाचा, देवाच्या दारात नाचा. दुर्दैव आहे आम्ही संसारात नाचतो आणि मग कंबर दुखायला लागलं का MRI काढला का मग डॉक्टर म्हणतात तुमच्या मणक्यात गॅप पडला. कमी नाचतोय का संसारामध्ये? माझा अधिकार नाहीये ते कट करा वाटलं. ज्यांच्यासाठी तुम्ही नाचताय ना मायबाप, त्यांना त्याची कदर नाहीये. ही वास्तविकता आहे. तुझं चिंतन आणि देवा ते चिंतन घडण्याकरता मला ती जागृती दे. तेच जर मला दिलं तर देवा मी आनंदात तुझ्या दारात नाचेल. तुका म्हणे भोजे मग मी नाचेन निर्लज्ज. आता आम्ही लग्नाला जातच खरं सांगतो जात नाही. एक जण म्हटलं महाराज जवळचा होता, का बरं तुम्ही लग्नाला येत? म्हटलं लय सोपं आहे, आम्ही केले नाही म्हणून जात नाही. आणि तुम्ही कुठं वेळेवर लग्न लावताय सांगा बरं? हिंदू आहात ना आपण? मग अशी मी किरण भाऊला बोल, आमचे गुरुवारी स्वामी भारतानंद गिरीजी महाराज, त्यांची ती काल परवा रील व्हायरल झाली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
ख्रिश्चन बांधव आपल्या मुलाचे नाव काय ठेवतात? फ्रान्सिस ठेवतात, पोप ठेवतात, स्मिथ ठेवतात. त्यांचे काय असते? त्यांच्या संताचे नाव ठेवतात की नाही हो? ख्रिश्चन बांधव ठेवतात. इस्लामी बांधव सुद्धा त्यांच्या त्या देवतांचे नाव त्यांच्या मुलाचे ठेवतात. मग तुम्हीच का तुमच्या मुलाचे हिंदू आहात ना, का संताचे नाव ठेवत नाही, का नद्यांचे नाव ठेवत नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण हिंदू आहोत, कशी काहीतरी ओळख असावी, आपल्या कपाळाला गंध असावा, आपल्याला शेंडी असावी, आपण सकाळी सकाळी आपण रोज मारुतीच्या मंदिरात यावं, हे हिंदूंचं लक्षण आहे हो. हे गरजेचं आहे, काळाची गरज आहे. सांगण्याचा इत्यर्थ असा की देवा मला हे जर तू दिलं तर मी निर्लज्ज होऊन नाचेल. निर्लज्ज होऊन म्हणजे काय? कुठल्याच प्रकारचा संकोच न करता. आज ती दिंडी प्रदक्षिणा होती ना महाराज, दिंडी, त्या दिंडीमध्ये फुगड्या लावल्या जातात. मी दुसऱ्या गावातलं सांगतो बरं का. मग काही माणसं ते फुगडी खेळायला लावले का त्यांना ते आचकत येत, नको नको करते. इथं नाचत नाही, डीजे समोर आडवं पडून नाचत. बरोबर बोलतोय ना? जिथे नाचायला पाहिजे तिथे नाचत नाही, आणि जिथे नको नाचायला तिथे नाचतात. सांगण्याचा इत्यर्थ देवा हे मला तुम्ही जर दिलं तर तुकोबाराय सांगतात, मी आनंदात नाचेल तुका म्हणे भोजे, मग मी नाचेन निर्लज्ज तुम्ही वसोनी अंतरी, मज जागबा निर्धारी. आज या ठिकाणी सप्ताहाच्या उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा